राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारताच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना चुनावलंय। कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचं तुम्ही काय करता असा उलट सवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना विचारलाय। कोकाटेंच्या या विधानावरून त्यांच्यावर टीकेची जोड उठली आहे। माणिकराव कोकाटे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा असल्याचं म्हणत संजय राऊतांनी कोकाटेंना डिवचलंय, तर कृषी मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अयोग्य असल्याचं संजय शिरसाट म्हणाले। क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये, शेतकऱ्यांना दुखावणारी का करतायत ते अशी विधानं? अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही। म्हणजे तिघांची जर भाषणे ऐकलीत तुम्ही तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केलेले आहेत। स्वतः अजित पवार कॉमेडी शो करतात सध्या। कृषी मंत्र्यांनी असं स्टेटमेंट करणं मला वाटतं ते योग्य नाहीये। शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक अडचणी असतात, त्याला तो तोंड देत असतो। म्हणून आपण जर त्याला जी काही मदत करतो त्याने ती कशी खर्च करायची यावर वाद घालण्यापेक्षा त्यांना आणखीन काय सहाय्य करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। असं वक्तव्य केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निश्चित पसरतोय। कृषी मंत्र्यांनी नक्की काय वक्तव्य केलंय मी ऐकलेलं नाही, परंतु शेतकरी हा आमचा राज्य शासनाचा एक अविभाज्य घटक आहे। बळीराजाच्या जीवावर आपण सगळे दोन वेळेचं जेवतो याची जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे देखील महायुती सरकारचं कर्तव्य आहे। मला वाटते आर्थिक परिस्थिती वर्ष दोन वर्षामध्ये नक्की आमची सुधारणार, कारण आमचं राज्य इतकं राज्य मोठं आहे की होणार आणि सगळ्या लोकांची अपेक्षा पूर्ण होणार। पण हे पैसे घेतात आणि शेतकरी कृषी मंत्र्यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांना मी ऐकलं नाही, मी ऐकल्यानंतर समजून घेण्याचा आपला प्रतिक्रिया मला ते तुम्ही सांगितलं आता, मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावरून रोहित पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। या संदर्भात रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली। कोकाटे साहेब, कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो, शेतकऱ्यांना मिळत नाही हे कदाचित आपल्याला ज्ञात नसावं। कर्जमाफीचा पैसा साखरपुडा लग्न कार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्या एवढे सोपं नाहीये। रोज कोट बदलणाऱ्या कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांचा फाटलेला सदरा दिसत नाही, मात्र शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं तर अधिक बरं होईल, अशी पोस्ट रोहित पवार यांनी शेअर केली आहे। तर शेतकऱ्यांना मदत करायचं सोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ कृषी मंत्र्यांकडून चोळल्या जात आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। एकीकडे राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाचं नुकसान केलंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे सांत्वन करण्याऐवजी कृषी मंत्री कोकाटे यांनी कर्जमाफीवर भाष्य करत शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्यात। दरम्यान शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी, पाहूयात। बुलढाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने हाहाकार माजवला। बहुतांश भागामध्ये शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालंय, त्यामुळं शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलेला आहे। त्यामुळं आता शासनाने शेतकऱ्याला तातडीची मदत द्यावी, त्याचबरोबर कर्जमाफीची जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करावी अशी मागणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे कृषी मंत्री जे आहेत ते कर्जमाफी घेऊन लग्न करणार का किंवा साखरपुडा करणार का असा उलट सवाल शेतकऱ्यांना विचारताना पाहायला मिळत आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। मंत्री साहेब, आम्ही काय करायचं हे आम्ही ठरवू। आमचं म्हणणं आहे की आमच्या शेतमालाला जेव्हा भाव द्यायची वेळ असते ना तेव्हा तुमचे बंधन आडवे येतात। तुमचे जे बंधन आडवे नसते आले तर आम्ही आमच्या पैशाचं काय करायचं आम्ही ठरवू शकतो। आम्हीच तुम्हाला पैसे देऊ शकतो, आम्ही शेतकरी एवढे सक्षम आहोत। पण निसर्गानं मारलेला आहे आणि एकीकडे तुमच्यासारखे जे सरकार आहे जे तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही टाकता की कर्जमाफी देऊ, कर्जमाफी आपण देत नाहीये। शेतमालाला रास्त भाव देत नाहीये। स्वामीनाथन आयोगाने जे 50% प्लस नफा सांगितला होता त्याच्यानुसार तर कुठलीच खरेदी चालू नाहीये। शेतमालाला भाव नसल्यामुळे आज आम्हाला ही परिस्थिती आहे की तुमच्या पुढे आम्हाला हात टेकावं लागून राहिले, की आम्हाला मदतीची याचना करावं लागून राहिली। आणि वरून तुम्ही जे अशा पद्धतीचे बोलताय की जे आम्ही हे करतो का ते करतो का, आमचं तुम्हाला एकच म्हणणं आहे की तुम्ही हे रिकामं बोलू नका। आम्हाला भीक नसली तरी चालते बाबा, तुझं पुत्र आवर।
या संतप्त पद्धतीने प्रतिक्रिया आहेत शेतकऱ्यांच्या. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. तर कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्यावरून शेतकऱ्यांकडून अनेक संतप्त प्रतिक्रिया आपण पाहिल्यात. वळूया पुढच्या बातमी